आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डिझाईन बनवलेली आहे. पूर्ण डिटेलमध्ये सांगतो कशी काय बनवलेली बॅकग्राऊंड वगैरे. तर चला मग व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर सर्वात पहिले तुम्हाला मी दाखवते तर सर्व मी टाईप करून ठेवलेलं आहे. आपला वेळ कमी वाचावा कारण व्हिडिओ खूप मोठा होते. तर इथं वापरलेला अनेक फॉन्ट आहे आणि मिडल अलाइनमेंटला आपण लावून घेतलेलं आहे बोल्ड फॉन्ट आहे. हे बेसिक गोष्ट आहे, ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स फोटोशॉप शिका. यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे मी. इन्फिनिटी 36 नंबरचा फॉन्ट आहे. हे बघा पॉपिन्स फॉन्ट आहे. आणि इथं पण आपण पॉपिन्सचाच घेऊया मग. आणि ह्याचा डिस्टन्स कमी करू इथं आणि थोडंसं असं हे करू अशामध्ये. तुम्ही ॲरो कीनी बी करू शकता आल्ट दाबून, डिस्टन्स कमी जास्त दोघांमधला. आणि हे सर्व टाईप केलेलं आहे आपण इथं यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन वगैरे. आता आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे आणि हा जो फॉन्ट यूज केलेला आहे तर हा मी कोणता केला आहे ते मी तुम्हाला इथं दाखवून देतो. आता आपण इन्फिनिटीचा फॉन्ट यूज केलेला आहे इथं. 46 नंबरचाच यूज केला वाटतं मी. तर तुम्ही बघू शकता इथं मी 46 नंबरचाच यूज केलेला आहे. आता खूप जण बोलतात मला कधी कधी की दादा हे दाबला किंवा शिफ्ट दाबून हे दाबलं तरी नाही का अच येतोय. तर हे तुमचं ऑन असतंय त्यामुळं प्रॉब्लेम येतो. हे तुम्हाला विंडोजमध्ये भेटून जाईल इथं कॅरेक्टरमध्ये. तर आपला हाच फॉन्ट येतो बघू शकता तुम्ही. हे असं टाईप करून आपण अलाइनमेंट केलेली सर्व सिंगल घेतलेलं आहे टाईप करून. असं मी तुम्हाला इथंच का दाखवते कारण हे सर्व आपण उचलून टाकणार आहे तिथं, कारण आपल्याला व्हिडिओ लय मोठा नाही करायचा आहे. कारण व्हिडिओ कोण बघत पण नाही एवढं. बाकी मी डिटेलमध्ये सांगतोच तुम्हाला. बॅकग्राऊंड मेन आहे, बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं तर ते मेन गोष्ट आहे, ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हे बघा या अशा टाईपमध्ये आपण लावून घेतलेलं इथं जे लावलं ते. किंवा तुम्हाला दुसरा जर कोणता फॉन्ट पाहिजे असेल तर तुम्ही तो फॉन्ट घेऊ शकता. आता इन्फिनिटीमध्ये मी बघतो अजून कोणता चांगला असेल तर. हा वाला पण भारी आहे, हा पण तुम्ही यूज करू शकता. पण मी आता तोच करतो यूज आणि तुम्हाला आता डिझाईन पण दाखवतो. तर साईज घेतलेली मी आता, साईज पण मी चेंज केलेली 10x13 घेतलेली. प्रॉपर बसती इंस्टाला. हाईट त्याची 13 आहे, आडवी 10 आहे. आता आपल्याला बॅकग्राऊंड बनवायचे सर्वात पहिला. तर आता मी सर्वात पहिला काय करतो इथं एक सॉलिड कलर घेतो कोणता तरी अशामध्ये. आता आपण पिंटरेस्टला जाऊया. तर पिंटरेस्टला इथं तुम्हाला काय करायचं आहे कलरफुल बॅकग्राऊंड टाकून द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप बॅकग्राऊंड भेटतील वेगवेगळे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे चांगलं वाटेल ना ते बॅकग्राऊंड तुम्हाला तिथं कॉपी करून पेस्ट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी बघणार आहे मला जे बॅकग्राऊंड चांगलं वाटेल ते मी घेणार आहे डायरेक्ट उचलून. तर बघा हे वाला बॅकग्राऊंड मला भेटले, कॉपी करतो मी आणि इकडं पेस्ट करतो ह्याच्यावरती. आता हे पेस्ट केलं ना मी. तर मला काय करायचं आता ह्याच्यावर एक न्यू लेअर घ्यायचं. आता मी खालची लेअर बंद करून टाकतोय कारण ह्याच्यावरच आपण वर्क करणार आहे. आता न्यू लेअर घेतलेले. आता इथून कुठला बी असा फॉग ब्रश असतो ना तो घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो असा मारायचा आहे. त्यानंतर इथं जाऊन त्याला मोशन ब्लर करायचं आणि परत न्यू लेअर घ्यायची, खालून थोडा असा मारायचा. त्याचं ब्लेंड पण चेंज करून बघायचं कसं वाटतंय. असं आता आपण सर्व लावून घेऊया, त्यानंतर बघू आपण पुढं काय करायचं आहे. आता हा फोटो आहे ना मी लुमिनोसिटीचा इफेक्ट दिलेला आहे आणि ह्याला काय इफेक्ट दिले हे सर्व क्लिअर करतो आणि हा फोटो इकडे घेऊन येतोय मी असा. त्याला कंट्रोल टी याची साईज वाढून घ्यायची आणि सेट करून द्यायची इथं. त्याला अल्ट दाबून मास्क करतोय मी आणि इथं ब्रश मारतोय असा. आता हा पण फोटो घेऊन येऊ इकडं. ह्याचा पण सर्व क्लिअर करून टाकते इफेक्ट वगैरे दिलेले मी. सर्व गोष्टी क्लिअर करून टाकलेल्या आहेत. त्याला सेट करून घ्यायचं आहे तसा.
आणि ह्याला पण खालनं मिरेस करतोय मास्क करून. आता बॅक साईडला आपण काय काय टाकू शकतो, तर लायब्ररी वगैरे बी टाकू शकतो आपण, किंवा असं डार्कमध्ये बी बॅकग्राऊंड टाकू शकतो, स्काय वगैरे. बघू टाकून कसं दिसतंय. आल्ट दाबून मास्क करूया आणि इथून बरंच घेऊ, इथून फ्लो कमी करू. आता इथं ब्लॅक अँड व्हाईट कलर करायचा, तेव्हा तुमचा आपला होईल. जे आपले व्हिडिओ बघतात रेग्युलर त्यांना माहिती आहे ब्लॅक व्हाईटने काय होते, अशा टाईपमध्ये. आणि थोडा अजून हिवाला ब्रश पण मारूया ओव्हरलीमध्ये. आता हा फोटो आपल्याला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचा आहे. मी कंट्रोल दाबून सिलेक्शन करतो आणि इथून एक सॉलिड कलर घेते, बॅकग्राऊंडला जो कलर येतो आणि तो खाली टाकते सॉलिड कलर. आणि जो फोटो आहे ना आपला, त्याला लुमिनोसिटीचा इफेक्ट देतोय अशा टाईपमध्ये. आता आपण कलर बघूया, जो मॅच होईल ना बेस्ट तो ठेवूया आपण. हवाला बेस्ट वाटते मला. ओके, आता या दोघांना सिलेक्ट करायचं, किंवा तुम्ही जे इरेज केलं होतं ना फोटोला खालून मास्क करून, ते डिलीट करा. ह्या दोघांना सिलेक्ट करा, ग्रुपमध्ये टाका आणि मग आल्ट दाबून मास्क करून तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही फोटो घेऊन यायचा असा. आता ह्या गोष्टी आपण सर्व घेऊ टाकून तिकडं. आता हे फोटो वगैरे आपण थोडंसं इकडे घेऊया. ओके, तर हे पण इथं लावून टाकू आपण. त्याला पण शॅडो दिलेला आहे आपण, ड्रॉप शॅडो. ओके, आपल्याला फोटोला पण नाही का डुप्लिकेट करून घ्यायचं आहे कंट्रोल जेने, आणि खालच्याला कंट्रोल एल करून पूर्ण ब्लॅक करून घ्यायचा फोटो असा, आणि त्याला आपल्याला शॅडो इफेक्ट द्यायचा असा. परत तिथं जायचं ब्लरमध्ये, गोशन ब्लरमध्ये जायचं, थोडं ब्लर वाढवायचं, ऑपेसिटी कमी करायची अशी. तर आपली इथले कॉपी झाले, ते डिलीट करून टाकू बाकीचे, कारण आपण आल्ट दाबलो चुकून, त्यामुळे विषय झालाय तो. तर आपण शॅडो इफेक्ट दिलेला आहे. तसंच आपल्याला ना या फोटोला बी करायचं आहे. ह्याला पण गॉशन ब्लर, ऑपेसिटी कमी. आता हे दोन्ही फोटोला आपल्याला कॅमेरावर इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी मी कॅमेरा ओपन करून घेतोय. नाहीतर आपण आधी सर्व लावून घेऊया सर्व गोष्टी, त्यानंतर बघूया. हे साहित्य रत्न हे पण टाकतोय मी इकडं. आता ह्याला काय करायचं आपल्याला मी तुम्हाला सांगतो. हे कॉपी करतोय मी इकडे सर्व गोष्टी, टाईप केलेले फॉन्ट, आणि इथं ठेवतोय असं. कारण मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं होतं त्याला. आता हे 3 आहे आपल्याकडे, 3 नावाचे. तर त्याचं डुप्लिकेट कंट्रोल जे करू आणि खालच्या तिघांना पकडून सर्वात पहिला राईट क्लिक करून येतं, त्याला आपल्याला कन्वर्ट टू शेप करायचं आहे, आणि इथून शेप क्रिएट करून घ्यायचा असा. शेप क्रिएट झाला. आता हे वरचं हाईड करू, आणि ह्या तिघांना ना आपल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचे, किंवा रास्टराईज बी करू शकता तुम्ही. असं रास्टराईज करा, पण ते कसं वेगवेगळं होईल ना. मग कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा सर्वात पहिलं, आणि मग रास्टराईज करा, आणि मग इथून ब्रश घ्यायचा आणि ब्रशचं हार्डनेस पूर्ण वाढवायची. आणि तुम्हाला सर्वात पहिलं कंट्रोल दाबून ना हे तुम्हाला फिल करावं लागेल हे सर्व. त्यासाठी फ्लो वाढवायचा 100%, असं फिल करायचं. आता जिथं जिथं राहिलंय ना तिथं तिथं तुम्हाला परत फिल करून टाकायचं आहे.
हे असं कंट्रोल दाबून बघायचं कुठं राहिलंय का थोडं. तर आपलं सर्व फिल झालेलं आहे. आता ह्या तिघांना ना मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. मागाशी केलं होतं तसंच करतोय मी. ह्या दोघांना पिन मारतो. इथं साहित्य रत्न आहे ना, ह्याला पण आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे, पण ह्यो मी इथून ब्लेडिंग ऑप्शन मधून देतोय स्ट्रोक असं. आणि हे पण लावून घेऊ आता आपण खाली. असं इथं लावूया किंवा थोडे ऍडजस्ट करू वरती सर्व गोष्टी. ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपलं हे ना, ह्याला हे बॅकग्राऊंड टाकायचं आहे बॅक साईडचं. मला खालून अजून थोडं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, कारण ते प्रॉपर दिसत नाही अजून पण. तिथं अजून बॅकग्राऊंड बघायला भेटते ना आपल्याला अशा टाईपचे वेगवेगळे, किंवा अशा टाईपमध्ये. तर कॉपी करू आपण हे आणि टाकून बघूया खाली. हे वाला बॅकग्राऊंड बी ओके वाटतंय. खाली घेऊन जाऊया आपण त्याला. ठीक आहे, आता ठीक वाटतंय मला. आता हे सर्व जे आपण काही बॅकग्राऊंड टाकलेत ना खाली, ह्याला सर्वांना कंट्रोल जे करून कॉपी करू आणि ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ह्याला रास्टराईज करून टाकू आणि कॉपी करून ना आपल्या ह्याच्यामध्ये देऊ टाकून असं. आणि आता आपल्याला फॉन्ट सोबत हे करायचं थोडं. तर सर्वात पहिलं ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊ आणि त्याला शॅडो देऊया. तर माझ्याजवळ एक टेक्स्चर असेल, टेक्स्चर ॲड करायचं आपल्याला त्याला. तर ते टेक्स्चर आपण इथे यूज करू त्याच्यामध्ये. हे वालं तर मी टाकतोय त्याच्यामध्ये. असं मी टाकलेलं आहे आणि त्याला थोडं इनर शॅडो बी देतोय असं. आता फोटोला कॅमेराला मारूया. कॉन्ट्रास्ट ॲड करू, थोडे हायलाइट, शॅडो, व्हाईट, ब्लॅक कमी करू, टेक्स्चर देऊ, डिटेलमध्ये येऊन थोडं शार्पिंग आणि नॉईस ॲड करू. ओके, आता ह्या फोटोला बी तसंच करायचं आपल्याला. कॅमेरामध्ये जायचं आहे, शार्पिंग, नॉईस, कॉन्ट्रास्ट, हायलाइट, थोडी हायलाइट कमी करतो, शॅडो बी लय नको, आधीच आहे त्याच्यात. ब्लॅक कमी करतो, टेक्स्चर ओके. आता या फोटोला फक्त कंट्रोल बॅलन्स करायचं आपल्याला. कंट्रोल बी केलंय इकडच्या फोटोला आणि ह्याला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. हा टेक्स्चर आपण ह्याला बी लावू शकतो. अजून हे पण ऍड करू इथं. अजून थोडा ब्रश मारतोय मी खाली, फोटोच्या वरती मारतोय. जे आपले फोटो आहेत ना त्याच्यावरती. हे फोटो मी खाली घेऊन येतो.
त्या फोटोच्या वर ब्रश मारू आपण. आणि त्याला मोशन ब्लर. ब्लेंड चेंज करू. स्क्रीन करते आणि थोडी ऑपोसिटी कमी करते, नॉर्मल थोडा असं. बॅक साईडला आपण लायब्ररी वगैरे टाकून बघू. लायब्ररी बॅकग्राऊंड. आता हे लायब्ररी बॅकग्राऊंड डाउनलोड केले मी, कॉपी केलेले. आणि तसं टाकतोय. आता हे टाकल्यानंतर काय करायचं, आल्ट दाबून मास्क करायचे. आणि तुम्हाला काही तिथं सॉफ्ट वगैरे काहीच करायचं नाही, फक्त तिथून फ्लो कमी करायचा आणि तसं मारायचं. हेच कॉपी करायचं इथं. इकडं मारून टाकायचं. आता काय करू आपण, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून सर्व मर्ज करू. त्याला फायनल इफेक्ट कॅमेराला देऊया. कॉन्ट्रास्ट थोडे ॲड करू, टेक्स्चर ॲड करू, व्हाईट ब्लॅक कमी, डिटेलमध्ये शार्पिंग वाढू, थोडं इफेक्टमध्ये ग्रेन वाढूया थोडं. ओके. आता आपण वरतून एक लाईट वगैरे ॲड करूया. स्क्रीन करून टाकायला. जिथं जिथं पाहिजे तिथं मास्क करून अप्लाय करायचं, कॉपी करायचं तेच वरती पण द्यायचं टाकून. ठीक आहे, 2 लाईट मारल्यात, ते परत बंद करून कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबतो. तो कॅमेरा इफेक्ट अप्लाय करून मग लाईट मारतो. तरी आपण डिझाईन बनवलेली आहे. आपल्याकडे जास्त वेळ पण नव्हता आणि व्हिडिओ आपण टाकणार होते, बोललो होतो मी आधीच, त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि काय काय छोट्या छोट्या गोष्टी तिथं, समजा ह्याला पण आपण शॅडो नाही मारला तर त्याला पण शॅडो मारून घेऊ. डिझाईन डायरेक्ट बनवलेली आपण. थोडा वेळ वगैरे असताना आधी टाकले असते, अजून चांगली केली असते आपण डिझाईन. बाकी PhD फाईल मी देऊन टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.